श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. जय जय स्वयंसिद्धा निराकारा षड्गुणैश्वर्य संपन्न साकारा भक्तवत्सल्यास्तव गुरुवरा अद्वयत्वे रूपायेशी असोनी सर्वशक्ती संपूर्ण दया घन तू शक्तिमान लीला तव परम गहन तू चिदानसी तुझ लागी वक्ता विनवी श्रोत्यांशी कथा उदारा भावेसी असामान्य गुरु शिष्य लिलेशी परम पावनजी सर्वदा सौराष्ट्र प्रांती प्रभाग क्षेत्रात ऋतंबर वेद विद्यालयात ब्रह्मचारी सच्छील द्विदेदी असत बहिर्षे नामतया अलौकिक तो प्रज्ञावंत सत्कर्मानुष्ठाने शक्तिवंत वरी विशेष तो भक्तिवंत भगवान श्री दत्ताचा उठता प्रलयंकर चक्रावात सागर तटीचे विद्यालय तयांत जहाले संपूर्ण वाताहात दगावले कित्येक भयंकर तांडव काळाचे चाले तेत संहाराचे परी आस भक्त योग्याचे दृढ असे मनोबल अवतरे ब्रह्म सगुण होऊन करावया आनंदवर्धन चाले गुरु शिष्य रूपे क्रीडन स्वरूपानंद दानी श्री दत्ताचे अखंड असे हा अवतार कल्पानुकल्पे साचार आसक्ती दर्शनाची फार लागले जीवासी ऐसे मनी चिंतन परी शरीर पीडा दारुण खाती जलचर त्या लागून वाचविती आरुणी ऋषी प्राणतयांचे जलदेवतेस सोपवती तया रक्षणास सांभाळीती सूक्ष्म शरीरास स्वतप तेजात ते दवा ऐसे गेली शेकडो साले चिंतन समाधीत बहिर्षी भले तव श्री दत्ते त्या सांगितले श्रीपाद रूपे येईन मी पूर्वदेशी आंध्र प्रांतात पिठापूर नामे क्षेत्रात सुमती अप्पल राजघरात अवतरेन श्रीपाद रूपे या कलियुग माझारी धरेन रूप अवतारी असेन भक्त उद्धारी तत्पर मी सर्वदा होईल ते दवा मम भेट गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रानिकट भक्तराज पाहे वाट श्रीपाद दर्शनाची जलस्तंभन विद्या सिद्धतयास वरे अनुष्ठान बळ विशेष असे पूर्ण गुरु कृपातयास कालस्पर्शू न शके तया श्री महाबळेश्वर गोकर्णानिकट पश्चिम समुद्र तटी गुरुकुलात गार्ग्य गोत्री ब्राह्मण सत गर्गेश्वर नावतया वेदशास्त्र संपन्नतयास ग्रहस्थाश्रमी परिसंतानास नसता करी अनुष्ठानास पत्नी तयाची पंचमहायज्ञाचरणाने वेदाभ्यास संस्था देण्याने भगवत सेवा चिंतने काळसरे तयांचा अतिथी सेवा गोसेवेत व्रतवैकल्यादी आचरणात समुद्रतटी पार्थिव पूजत काळजाई साध्वीचा ऐशा तयांच्या सदाचरणात काळसरत येता तपात शिवशंकर प्रसन्न होत तिजवरी ते दवा येई सागरांतून सुंदर जलदेवता म्हणे आदेशे देवता सोबत सुंदर बालक तत्वता देई ह्या साध्वीस मौन असे साध्वीचे खुनावे ते पतीचे कानी घालावे दृष्टांताचे करू तयांच्या आज्ञेत जे जलदेवता यज्ञशाळेत येऊन करी बालका समर्पण साध्वी करी निवेदन वृत्तांत पतीस ते दवा रामचंद्रेश्वर नाम बालकाचे ठेविले तयांनी साचे ग्रहस्थाश्रमे आनंदाचे क्रीडन झाले सुरू तव येई झंझावात खवळे समुद्र चाट आश्रमी द्विज पत्नीचा अंत विरक्त गर्गेश्वर द्विज वेदाभ्यासार्थ गुरुकुलात सोपवून द्विज जाई काशी यात्रेत माघारा न पुन्हा येत तो कधी तेथे विद्यार्थ्यासवे गुरुकुलात रामचंद्रेश्वर गोसे वारत असता नाग फुत्कारे मूर्छित पडे आडरानात घाबरून ते सहाध्यायांनी सांगितले न गुरु लागुनी नेती उचलून तया लागुनी पवित्र कुंडा शेजारी तेथे ध्यानस्थ तेज साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ करुणावंत तया समोर ठेवून मूर्छित रामचंद्रेश्वरासी जाती निघून सवंगडी ते घाबरून न सांगती गुरु ते श्रीपादे उघडता नेत्रा ते पाते मूर्छित रामचंद्रा स्वकमंडलो जल प्रोक्षोन सावध करती तया आपण परिपूर्ण स्फूर्ती न येता जाण न बोले पूर्ववत तो सांभाळेती प्रभू तयाशी यशावकाश गुरुकुल पाठकाशी भेटता ते निवेदिती प्रभूसी पूर्ववत बालकाचे सोपवले प्रभू हाती रामचंद्रांना लाभे सत्संग कृपा दृष्टी तयांना शब्द न भाग्य वर्णना
रामचंद्र योग्यांचे प्रभू कृपे विद्या सकला, प्रभू कृपे साधना सफळ, श्री दत्त दर्शनाची तळमळ सरली अंतरेची, काया वाचा मानसी रामचंद्र सेविले प्रभूशी, तेने योग प्रवीण्याशी पावती श्रीपाद कृपे, श्रीपाद गुरु समवेत तीर्थाशी देशोदेशी, हिमालयाशी योगी सिद्ध मुनी भेटीसी, असती समवेत रामचंद्र हिंडताना तीर्थाटून, भेटती सिद्ध योगी जन, आले मांडवे ऋषी स्थान, पुरातन तपोभूमी, मूळपीठ निवासिनी, निकट उत्तरेस 8 कोसात, शंभू महादेव साक्षात विराजे शिखरावरी, पंढरपूर पूर्वेस 30 कोस, कृष्ण वेण्णा संगम खास, पश्चिमेते 20 कोस, पवित्र त्या स्थळापासून, पूर्णानंद नामे तपस्वी भजनानंदी, जोम मनस्वी भक्त योगी चिंते यशस्वी, सर्वदा श्री दत्तासी राहून तेथे गुरु शिष्यांनी, देऊन दर्शन कृपादानी, संतोष विले पूर्णानंद मुनी, जाती कृष्ण वेण्णा संगमी, श्रीपाद वल्लभ स्वहस्ताने, देती दत्त पादुका दाने, पूजनी रमती तदाज्ञेने, पूर्णानंद जाणते ते, हरिहर भेट ही लौकिकात, पवित्र काशी समक्षेत्र, साक्षात श्रीपाद गुरुवर पुनीत करत, दीक्षादाने विश्वासी, घडले प्रभू सवे तीर्थाटन, संगयोगी मुनीं सवे जान, जलस्तंभनादी विद्यापूर्ण, जलांतरी तपसिद्ध मठी, भिलवडी ग्रामी कृष्णा नदीत, भुवनेश्वरी देवी निकट, गुहेत तपाचरत, जलमग्न असे बहुदाजी, तेथून कृष्ण पंचगंगा संगमात, अमरेश्वर जे प्रख्यात, आले उभयता तेथ, करत राती दोघे, जानुनी प्रभूंचे मनोगत, अंतर्धान होते कुरव पुरात, नृषी सरस्वती यती रूपात, पुन्हा प्रगट होणार ते, म्हणती ते श्रीपाद प्रभूसी, असू द्या मज मायासी, म्हणती प्रभू तयासी, सर्व काळ मी सर्वत्र, राहून गुप्त योग मार्गाने, गुरु भक्तासी तुवा सहाय्य करणे, एवं विश्वकल्याण साधने, कार्य तव उरले, आज्ञा शिरोधार्य स्वामींची, सेवा घ्यावी भरवी साची, अनुज्ञा संजीवन समाधीची, द्यावी मज दयाळा, करीन येथे आज्ञा पालन, कृष्णा पंचगंगा संगमी राहून, नृषी सरस्वती रूपे दर्शन, द्यावे मज कृपाळा, विनवती योगी रामचंद्र, गुरु साक्षात सर्वतो भद्र, गुरु स्मरण मात्रे अभद्र, लय जाय क्षण मात्रे, नृषी सरस्वती रूपात, देऊन दर्शन साक्षात, वचन श्रीपाद पाळत, भक्तांसी दिले जे, नृषी सरस्वती यती रूपाने, 12 वर्ष तेथे राहणे, राजधानी तया गुप्तपणे, अखंड वास्तव्य प्रभूंचे, मनोहर पादुका येथीच्या, श्री दत्त श्रीपाद नरसी भाज्या, पुरविण्या कामना भक्तांच्या, अद्यापही विराजती, संतोषोनी श्री गुरुमूर्ती, आशीर्वाद तया देते, रामचंद्र योगी साधिती, संजीवन समाधी ते स्थळी, ऐशामा सिद्ध योग्याने, पाहिले जे मानस पूजा ध्याने, तेची साकार मूर्तपणे, दत्तलीला नरशिवाडीत, दत्तभक्त जो सद्भावाने, प्रेमे रमे भजत चिंतने, पुरविती श्रीपाद कामने, विविध भक्तांच्या, गीता अवतार यती रूपाने, नरसी सरस्वती नामाभिधाने, विराजे कृष्ण तटी भक्तवत्सल्याने, अद्यापि नरसिंहवाडीत, पाठिताया अध्यायसी, जळतील पातकांच्या राशी, सद्भावे बसता गुरुशी, सुखी होती श्रीपाद श्रीवल्लभ, चरित्रामृत शंकर भट प्रेरित ग्रंथ, श्री स्वामी समर्थावता धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 62, अध्याय 50 संपूर्ण.